फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10, ती 10ची वेळ सोयीची नाही आहे. आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू. आत्ता त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या कार्यक्रमानुसार काही गोष्टी जाहीर केल्या, त्याच्यात सकाळी 10 ही वेळ कोणालाही सोयीची नाही मोर्चासाठी. लोक लांबून येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चात लोक सहभागी होतील, त्यांना सोयीचं व्हावं म्हणून वेळेच्या बाबतीत काही बदल केले जातील. त्या संदर्भात मी आज बोलीन माननीय राजसाहेबांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी, आणि वेळ आपण थोडी मागे पुढे करू आणि जागेचं नियोजन सुद्धा करू. आम्ही असं ठरवलेलं आहे, हे आधी सांगितलेलं आहे की मुंबईवर आणि महाराष्ट्रावर ज्या प्रकारे मराठी भाषा आणि मराठी माणसावर आक्रमण आणि अतिक्रमण सुरू आहे, त्या संदर्भातल्या कोणत्याही भूमिका घेताना आम्ही 100 वेळा विचार करू की मराठी माणसामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही, संघर्ष नाही. निदान या प्रश्नावरती आम्ही एकत्र आहोत आणि राहू. राऊतसाहेब, यापूर्वी जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं या संदर्भातली चर्चा सुरू झाली, त्यावेळेस असं म्हटलं गेलं होतं की महाराष्ट्र हितासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला विसरून एकत्र यायला तयार आहोत. तर मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेची सक्ती आणि त्याचा विरोध हे एक निमित्त किंवा हा एक योग आहे दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी, मराठी भाषा अस्मिता या मुद्द्यावरही आणि राजकीय युतीसाठीही. बघा, हा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय चुकीचा नाही आहे. आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगतो आणि लोक शंका घेत आहेत. तुम्ही वारंवार सांगतो की, आणि उद्धवजी सुद्धा सांगतायत की महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते मी करीन, आणि त्या संदर्भात माझ्या मनामध्ये कोणताही अहंकार, इगो असे कोणतेही व्हायरस नाहीत. आता हा जो आता कालचा जो प्रसंग आहे मोर्चा आंदोलनात, त्या संदर्भात त्यांनी तीच समन्वयाची भूमिका घेतली आणि ती दोघांच्याही सोयीची आहे आणि महाराष्ट्राच्या सोयीची आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली किंवा राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली त्या दोघांनी मान्यता दिलेली आहे. 7 तारखेला आम्ही काढणार होतो, 6 तारखेला राज ठाकरे काढणार होते मोर्चा. 6 तारीख गैरसोयीची आहे आषाढी निमित्त, अशी आमची भूमिका आहे. आम्ही त्यांना ते सांगितलं, त्यांनी ते स्वीकारलं. आता 5 तारखेला हे आंदोलन एकत्र होईल. राऊत साहेब,